बोंधू अशोक खरात प्रकरणात एक मोठी अपडेट आलेली आहे। खरातच्या जमीन व्यवहाराचा अहवाल बनवला जाणार आहे। एसआयटीची टीम अहवाल बनवून ईडीला देणार आहे। संशयास्पद व्यवहारांची ईडी चौकशी करण्याची शक्यता आहे। सध्या एसआयटी कडून खरातच्या जमीन व्यवहारांबाबत माहिती गोळा केली जाते आणि ही माहिती गोळा झाल्यानंतर त्याचा अहवाल तयार करून तो ईडीला दिला जाणार आहे आणि त्यानंतर ईडी या संपूर्ण प्रकाराचा या व्यवहाराचा तपास करू शकते, चौकशी करू शकते। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, अशोक खरात प्रकरणामध्ये आता ईडीची एंट्री होऊ शकते कारण त्याच्या व्यवहारांचा अहवाल तयार करून ईडीला देण्याची तयारी सुरू दिसते। खरे एकूण जे काही आतापर्यंत अशोक खरातने खरेदी केलेल्या जमिनी आहेत त्यांचे सातबारे महसूल प्रशासनाकडून मागवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर मुद्रांक विभागाकडून पण मुद्रांक शुल्क विभागाकडून पण सगळी माहिती मागवण्यात आलेली आहे। त्यानुसार जे जे डॉक्युमेंटेशन सरकारकडून येत आहे आणि त्या व्यतिरिक्त जी काही माहिती मिळते आहे त्याचा संपूर्ण अहवाल हे आता सध्या एसआयटी तयार करत आहे। ईडीने आता यामध्ये एंट्री केल्यामुळे ईडीला सगळा हा अहवाल एसआयटी सोपवणार आहे। नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।